आणि बुलढाण्यानंतर तिकडे धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका हा रब्बी हंगामाच्या पिकांना बसलाय। बाजरी, हरभरा, मका या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालेलं असून यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। धुळे जिल्ह्यातील धुळे तालुका आणि साक्री तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट ओढवलंय। तर या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा सडून जाण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। धुळ्यातील नुकसानीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी। बघूयात। धुळे शहरासह जिल्ह्यात काल अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आणि जिल्ह्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा गारपीट झालेली आहे। या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या मोठे नुकसान झालं आणि आपण बघू शकतोय की बाजरीचं जे काही पीक आहे ते पूर्णपणे झोपून गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काढणीला आलेली ही बाजरी होती, या बाजरीतून मोठं उत्पादन मिळेल आणि त्यातून लागवडीचा खर्च निघून पुढच्या काही दिवसांची आपली तरतूद होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असताना दुसरीकडे मात्र कालच्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या ह्या सगळ्या आशांवरती पाणी फिरल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच पुन्हा एकदा शेतकरी जो आहे तो संकटात सापडल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे राज्य शासनाकडून मागे काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीची पंचनामे होऊन त्याची नुकसान भरपाई अद्यापही पोहोचलेली नसताना पुन्हा एकदा पावसाचा तडाखा जो आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला मिळालेला आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ज्या काही सगळ्या गरजा होत्या, ज्या काही पुढच्या नियोजन होतं त्यावरती पूर्णतः पाणी फिरलंय। अक्षय तृतीयेचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या सगळ्या याच्यातून हा सण साजरा करण्याची अपेक्षा होती, मात्र यातून मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता शासनाने पुन्हा एकदा पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना पाहायला मिळते। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।